आणि दगड बनवून इंजन चालू करायचं आणि ती वर खाली करत बसायचं बसलेलं हा खेळत बसायचं. मग तिथनं मग आई वडिलांना ही बघाय बा ह्या कॅमेरामध्ये असा काहीतरी आपला पॉडकास्ट असा रेकॉर्डिंग झाला एकदम मस्त हाय क्वालिटीमध्ये एकदम. दुष्काळात 14वा महिना कधी ऐकला का त्यातला माझ्या नवीन कॅमेरा सांगत दुष्काळात 14वा महिन्याचं काम होऊन बसलेलं ही बघाय बा कसा फुटला बघितला हवा. सर कहाणी इंटरेस्टिंग वाटते ना नक्कीच नक्कीच जाऊन बघायची. प्लास्टिकचा ट्रॅक्टर आल्यानंतर मी काय करायचं ट्रॅक्टर मागं पुढं करायचो तसं करून मग ते मी एक दिवशी मला जमा लागला एकदम मस्त मध्ये असा पॉडकास्ट शूट होणार एकदम भारी पैकी एकदम मस्त मध्ये. तर त्यामुळे भावंड मी आलेलो या हर हर मध्ये मित्रांनो मी फुडी रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओचं टायटल थंबनेल बघून तुम्ही समजलं असणार की आज काय होणार आहे. होय भावांनो आज मी निघालेलो या आपल्या ह्या पल्लूवरती आपण निघालेलो आहे भावांनो. आज राहुरी काढल्या साईडला राहुरीला एक आपला शूट आहे जे आहे भावांनो खतरनाक पॉडकास्ट. तर मला आज दिवसभराचा पूर्णपणे ब्लॉग शूट करायचा पूर्णपणे सायकलीकडे असल्यावर तर मी दिवसभर करतो. पण मेन गोष्ट काय झाली ना सकाळचा एक सीन सांगतो काय झाला ती. ह्याचा माझा माउंट असतो नाही माउंट ह्याचा मला माउंट दिसत नाही माझा हितला जी असतो नाही तर गोल फिरवायची एक फिरकी असते ती फिरकी दिसत नाही. तर हिकल साईडला बघितलं तिथे गोप्रोचा डबा आहे आणि हिकल साईडला आपल्या DJIचा डबा आहे बघा इथं. आणि हे आमचं ना स्टोर रूम आहे असं म्हणायचं थोडक्यात. ह्यातमध्येच बघायला लागेल काहीतरी वाजते गडे हमखास ह्यातमध्ये असणार आहे मला माहिती आहे. आई दादानं अशीच कला करते ती बघल तर वा वा रे गणप्या वा. ही गोप्रोच आहे गोप्रो. मला एक फिरकी पाहिजे कोलगेट टू फ्यात मी ठेवली आहे मोकळा डबा इथं. मित्रांनो मी बघतोय ह्या बॅगेमध्ये मी ठेवला होता. ह्या बॅगेमध्ये माझा ही माउंट होता नंतर ही सेल्फी स्टिक होती ही समजा बाकी समजा गोष्टी ह्यातमध्ये होत्या मी ठेवलेल्या. पण घवणं जातं आतमध्ये. लास्टचा सीन मी घेतलेला रेल्वेमध्ये आणि रेल्वेमध्ये हमखास असणार हे पडलेलं हमखास रेल्वेमध्ये पडलेलं हे दुसरा माउंट एक्स्ट्रा जी 2 होतं ना ती सायकली पशी आहेत. सकाळ कांदा पोहून आणि जर लिंबू असतो ना जी मजा येते नाही खायला ही मजा लई इकडे या. महाराष्ट्राच्या बाहेर गेलं ना तुम्हाला पव पण मिळणार नाहीत खायला बाहेर जास्त करून ही खरी गोष्ट आहे. तर अन्न सल्ला करतोय टाकी फुल हे बघा इथं 0 टाकी फुल करून घेऊ सणा एकदम मस्त मध्ये. ओके आवाज कसं काय येतोय मला नक्की सांगा. आणि मेन गोष्ट अशी का नाही पेट्रोलची टाकी फुल करून मस्तमध्ये पुढं आलेलो मी असं करमाड रस्त्याला समोर साईडला करमाड रस्त्याने मी येत नाही इथं निघायला लागलेलो आहे. माझं ग्लव्स माझं हेल्मेट जेवढं बी आहे ना चला पुढं सांगतो मला काय विषय आहे ते. स्टार्ट हो चल बाया. ही जी हालत खराब आहे माझ्या गाडी सध्या लई खराब आहे. ओके सकाळच पॉडकास्टवाल्या भाऊचा फोन आला होता गणेश भाऊ कुठपर्यंत आलाय तुम्ही म्हणलं हल्लोय म्हणलं मी आलोय लांब लवकरच पोचतोया. आपल्या इकडल्या हॉटेलमध्ये आणि बाहेर राज्यातल्या हॉटेलमध्ये फरक सांगतो मला काय ते. आपल्या इकडल्या हॉटेलला अशी बाहेरल्या साईडला खुर्च्या ठेवून असते ते का नाही तशी तिकडल्या साईडची हॉटेल अशी बाहेर हे ठेवून नसतं ते अजिबात नाही. कुठं तरी कवचित तुम्हाला एखादं हॉटेल दिसणार ज्यातमध्ये तुम्हाला बाहेर असं खुर्ची आहे दिसणार ते मला हे कळलं. हे दिवस लई आठवत येतात तिकडे गेल्यानंतर लई दिवस आठवत येतं ही. तुम्ही म्हणता डायरेक्ट सायकलीवरनं भाऊ डायरेक्ट गाडीवर काय बनकडे या. तर होय भावांनो आधी मी गाडीवर ट्राय करायचो पण नंतर ना भावांनो सायकलीवर मजा यायला लागली. म्हणजे लोकांसंग रोज थांबून बोलणं हे समजा गोष्टी म्हणजे ती भारी वाटायला लागलं ना मला नंतर ना. मग मी त्याच फील्डमध्ये गेलो नंतर ना. मग आता गाडीवर राईड करायला नको वाटतं पण म्हणलं होतं ट्रेननं जावं पण ट्रेननं जायचं म्हणलं जर लय उशीर लागेल आणि एसटीनं जायचं होतं मी एसटीनं म्हणलं मग जर जास्त उशीर लागेल त्यामुळं मग आपले लाळू काढले लाळू काय हिचं नाव आहे मी कितीची नाव ठेवली माहिती तुम्हाला कितीतरी नाव आहे तिची. अहो ती जी पाठीमागा तो कमात तुम्हाला तिकडे कारखाना दिसत नाही होते का तेव्हा इकडे कारखाना कारखाना झालं बंद आहे इकडे कारखाना एक. आम्ही काय करतो ना खत भरण्यासाठी खास खत JCB घेऊन आणि टिप्पर हायवा घेऊन मी टिंबुर्णीमधनं हे काही यायचो खत भराय का या इथे यायचो. त्यावेळेस भावांनो मला पगार होती फक्त आणि फक्त 12,000 रुपये. त्यावेळेस मला पगार होती मी आहे खत भरायचो. म्हणजे मला ते दिवस आठवत अजून चांगले दिवस आठवत होतं आणि त्या दिवसाला जास्त दिवस नाही झालेला अजून. म्हणजे ते दिवस मला अजून लई भारी आठवत होतं की मी त्यावेळेस मी कसा होतो मी आता कसा या. म्हणजे आता एक हा गोष्ट आहे किंवा अरे कुत्र्याला मारला रे कोणतरी हे मला असं नाही वाटत. मुख्य चित्रावर हाल झालेलं ना मला अजिबात आवडत नाही. पैके स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भावांनो जेऊरमध्ये. जेऊर हे काही जेऊर आहे पण मी जेऊरच्या बाहेरल्या साईडने निघायला लागलो ही बघा काही कोणतं
आहे का असं बाहेरनं निघायला लागलो या आतनं गेलो तर वेळ लागला आतनं ट्रॅफिक असतं त्यामुळे कोण निघाले आलो या मुंबईवरनं येताना ट्रेनमधनं इथनं ट्रेन जाते खालनं तुम्हाला दाखवतो मी ते आता इतक्यात हे काही रेल्वे ट्रॅक आहे या इथनं सरळ कुर्डवाडीला तो रोड रेल्वेचा रोड आहे ती नाही माहिती मी पहिल्यांदाच गाडीचा ब्लॉग करतो या आपल्या ह्या चॅनलवरती मला नाही माहिती तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही पण नाहीला त्यामुळे करतोय म्हणलं दिवसभर करावं तरी काय म्हणलं चला म्हणलं आपण जी गोष्ट आज दिवसभर करतोय ना ते तरी दाखवून द्यावं म्हणलं आणि मला पहिल्यापासून बाईक रायडिंगची लय आवड आहे म्हणजे लय आवड माणूस असं जी कुठलाच ह्या लेवलला येत नाही मी ह्या लेवलला आलो ना मी पहिल्यापासून लय कष्ट केलं त्यामुळे ह्या लेवलला आलो या तेव्हा काही कसं खाली आलं इकडे बघितलं आहे भाई टमटम आलिया ए माझ्या भावा तुझं मानी चाल नाहीतर तुझं टमटम जाईल सकाळ आईनं डोकं उठावलं निबार डोकं उठावलं ह्याच्या पाठीमागचं कारण पण सांगतो मला सकाळ आईला काय म्हणलं आई आपल्याला रील शूट करायची आई रील शूट करायची आई रील काढायची आपल्याला आई माझं कसंच ऐकायला तयारच नाही आई म्हणजे आईची तब्येत बरोबर नाही आणि आईचं ती वागणं एकदम असं लडगडल्यागत आईला उठणं होत नाही लवकर झोप म्हणजे लवकर झोप लागते आईला तर आणि मला रील काढायची होती आई संग तर आई ना अशी आल्यावर केलं आहे ना जरा थोडं तर मला ना जरा थोडं त्या गोष्टीला मला थोडं राग आला त्यामुळे मी घरी काय ब्लॉग शूट केला नाही त्यानंतर ना तुम्ही बघितलं असेल मी डायरेक्ट करमाळ्या रस्त्याचा ब्लॉग डायरेक्ट मी चालू केला तिथं कारण की तिथं घरी माझं चलिंत्रच बिघडलं घरी मला माहीत नाही बरं का पण मी घरी आलो का नाही भावनो एक खरी गोष्ट सांगतो बरं का तुम्हाला एक खरी गोष्ट मी घरी आलो म्हणलं का नाही माझं घरी अजिबात मला असं याड होतं मला घरी मला जास्त दिवस मला घरी दम निघत नाही मला असं वाटतं कधी बाहेर जाईल ती सवय लागली ना फिरायची आता आयुष्यभर फिरण्यातच जिंदगी जाणार नाही मला असं वाटायला लागले माझी तर तुमचं काय म्हणणं आहे ह्या गाडीवर इंडिया टू लंडन राईड केली पाहिजे का ह्या गाडीवर ज्या वेळेस आपलं 10 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होईल ना त्यावेळेस ह्या गाडीवर किंवा दुसरी गाडी येईल आपली कुठली त्यावेळेस त्या गाडीवर आपण राईड करूया येस तर असता काय तर रस्ता आणि रस्त्याच्या काढल्या साईडला ना मला असं रान दिसलं ती मला लई भारी वाटलं आणि थांबलं जर थोडं बघाय फोटो बिटो काढलं आता निघालेलो एक करमाळ्यामध्ये पोचून जाईल एक 20 मिनिटामध्ये आणि अशी काहीतरी गाडी आहे आणि हेल्मेट इतकं भारीत लावून तुला माझ्या डोळ्यामध्ये इतकं खेकाणा गेला नाही कारण की याला पुढं काचा नाही त्यामुळे मला डोळ्यामध्ये लई खेकाणा गेला या मग रस्त्याकडे जरूर जेवढं पण असतं ना तेवढं माझ्या डोळ्यामध्ये गेला या आणि आता निघालेलो या चला ना आपल्या इकडल्या भागामध्ये एक सवय मला एक लई सवय मला घाण वाटते ती सवय काय सांगा समजा कुठं काय झालं बायचानस कुठं झालं काय म्हणजे ॲक्सिडेंट नॉर्मल झाला कुठं तिथं बोलून बसून ना का तिथं भावांना बोलून समजा गोष्टी क्लिअर करावं ना की हाणून आपल्याकडे काय करते माहिती का डायरेक्ट काय नाही हाणून भेटतंय काय अरे पण तू हाणतोय फुडल्या त्या माणसाला पण तुला काय भेटतंय हाणून त्या माणसाला सुख भेटतंय समाधान भेटतंय काय काय हाणून काय भेटणार त्या माणसाला अरे त्या माणसाला हाणण्यापेक्षा ह्या गोष्टीमध्ये बसून तुम्ही सोल्युशन काढा ना बोलून व तू माझ्या गाडीचं एवढं ठोकलं एवढं नुकसान नाही माझ्या गाडीचा पैसा दे हाणाची काय करत आहे अरे तू माणूस मी माणूस अरे आपण समधी एक आहे समधीजण एक आहे आपण असं नाही की बा तू याकडे आहे मी याकडे आपण समधी एक माणसं आहे आणि ही गोष्ट जोपर्यंत आपण मनात जोपर्यंत धरत नाही ना हो आपण समधी एक आहे ना तोपर्यंत भावना आपण मागत राहणार नाही जर कोण पुढं चाललंय असं लागे एक सवय लई बेकार लागली माणसांना लई बेकार सवय आहे की जर का कोण पुढं निघाला का नाही त्याला पाय धरायचं आणि खेचायला बघायचं मागं पाय धरून खेचाय बघायचं सलग माझ्या संग पण ती सिच्युएशन चालली या आता मला समजा गोष्टी सांगायच्या नाही त्या पण काय गोष्टी अशा आहेत का नाही माझ्या लाईफमध्ये काय माणसं अशी येते का नाही मी भावांना विश्वास तर लय ठेवतो माणसांवर विश्वास पण तीच माणसं माझा विश्वासघात कराय बघते ती म्हणजे इतकं बेकार वाटतं का नाही खरंच काय भेटते इतकी माणसं खाते ते काय काय इडली सांबर वडापुरी वडापाव काय खाते काय माणसं असं टेबल ठेवते रस्त्याकडला मी तर पहिल्यांदाच बघतोय रस्त्याकडला टेबल ठेवते आणि तिथं खाते ती माणसं मला वाटतं ना तिथं वडापाव स्वीट असा आयटम असं काहीतरी पण सध्याला मी जास्त खात नाही गावाकडे असल्यामुळं नाहीतर माझं वजन लय पटा वाटत हां वडापाव होता वडापाव वास आला ह्या व्हायचं पण तिथं या अरे भात या आणि अजून काय कोण असतं भातन काहीतरी बघूया आता ना चला अहिल्यानगरच्या पाठीमागच्या ह्या टोल नाक्यावर आलेलो असली गाडी पळवली का नाही इतकी डेंजर गाडी पळवून आलो नाही भावना खरंच खोटं बोलत नाही मी गाडी 150 खाली घेतलीच नाही 150 खाली गाडी ह्याच्या पाठीमागचं कारण की मला शूट करायला इतके वेळ लागला म्हणजे अहो सकाळची जी कामं असते ना ती जर दुपारी गेली ना मग टेन्शन येतं बोलाय जास्त
नसं मलाच काहीतरी म्हणून गेला. डेंजर आहे इकडे माणसं. माव इकडे राहुरीकडे हाच रस्ता जातो ना? हां इथे विचारतो. राहुरीला रस्ता हीच आहे ना? राहुरी हे ना समोरचा. फायनली मी आता पोहोचलेलो आहे. सध्या लागणार नाही म्हणतात 3 ते 4 तास लागला मला यायला. माझा जर आधीचा जर माझा प्लॅन होता भावांनो ट्रेनने यायचा, पण ट्रेनने यायला लई उशीर लागला असता. मला वाटलं ट्रेनने लवकर जाईल, पण मला गाडीवर सदलाक लई जास्त उशीर लागला. मी सकाळी त्याला 7 वाजता निघलो होतो, सदलाक 12 वाजले ते 12 वाजता पोचलो आहे. म्हणजे नाही म्हणतात 3 ते 4 तास गेलं मला इथं पोचायला, लई वेळ लागला. फायनली पोचलो आहे. आता आम्ही काय करणार आहे तुम्हाला दाखवून देतो. आणि मी तुम्हाला म्हणलो तुम्हाला कोणाला तर तुम्हाला भेटवून द्यायचं, तर त्यामुळं चला दाखवतो तुम्हाला कोणतरी आहे. तर स्पेशल कॉर्नरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर कसं काय तुम्ही? एकदम मस्त. तर इथं ना भावांनो आपला एकदम मस्त मध्ये असा की पॉडकास्ट शूट होणार एकदम भारीपैकी एकदम मस्त मध्ये. तर त्यामुळं भावांनो मी आलेलो या. आणि सरांचं माझं कॉन्टॅक्ट नाही म्हणता 15 दिवसापूर्वी झालं होतं. तर आता सदलाक ती योग आलेला आहे. सदलाक मस्त पॉडकास्ट करतो, हेच करण्यासाठी आलो होतो. पॉडकास्ट करतो आणि मग नंतर ना बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढं सांगतो. हे बघा असा काहीतरी सेटअप आहे पूर्णपणे. ओके मस्त. सर आपलं नाव? प्रसाद माझं. बरं शिक्षण गुरुजीने मारायचं, गुरुजीने राहण्याचं, त्यामुळे मी शाळेतनं पळून यायचो. मग आई वडील तर म्हणायला लागले पोरगा तर काय शिकत नसते आता. शिकत नसते म्हणलं मग आमच्या आई वडिलांनी क्रेन घेतलेलं त्यावेळेस 2011च्या काळात. त्यावेळेस हिरे काढायची हिरे खांदाचे कामं लई चालू होते जोरामध्ये. लोक हिरे खांदाचे ना त्यावेळेस. हां क्रेन. मग त्यावेळेस आई वडिलांना आमच्या क्रेन घेतलं. क्रेन आणल्यानंतर ना मग मी काय केलं खेळत बसायचं. मग तिथनं मग आई वडिलांना पण वाटायला लागलं की आपला पोर काही काम करणार नाही. मग नंतर ना मी गेलो ह्याच्यावर कामाला गेलो क्रेनवरच. आई वडिलांनी नेलं कामाला. माझ्या पहिल्या पायामध्ये मला चपलाच नव्हती. आमची म्हणजे लई गरीबी पहिल्यापासून लई गरीबी. मग आई वडील कामाला न्यायचे. मग हिरीत खाली उतरावायचे ना निमी हजरी असा. प्लास्टिकचा ट्रॅक्टर आल्यानंतर ना मी काय करायचो ते ट्रॅक्टर मागं पुढं करायचो. मग तसं करून मग ते मी एक दिवशी मला जमायला लागला ट्रॅक्टर चालवायला. मग मी एका मालकाला ट्रॅक्टर चालवायला गेलो कामाला. आणि कामाला ट्रॅक्टर चालवायला गेल्यानंतर ना मग मी ट्रॅक्टर चांगला चालवून मग मला तिथं हिरीचं काम तर सुटलं माझं. वर्षभर तिकडे काम केलं नाही. नशीब ह्याला माझा कॅमेरा खाली पडला हातात ना. एक सांगतो मला काय झालं ना, आम्ही जरा थोडी पुढची पाठीमागे सारतो या. काय होतं ना मी सांगताना ना मी त्या काळामध्ये जातोय माझ्या ती मी म्हणजे 3 वर्षापूर्वी पाठीमागे गेलो. आणि ती जे सांगताना का नाही माझा हात जरा थोडा पुढं कॅमेरा देत होता, त्यामुळे जरा थोडं सेटिंगला जरा थोडं खुर्ची पाठीमागे घेतोय. कारण की माझा इथं हात पुढं आला का नाही बरोबर सरांच्या तोंडाबरोबर असं ती कॅमेरासमोर आहे. सर कहाणी इंटरेस्टिंग वाटते ना? नक्कीच जाऊन बघायची. तुम्हाला समजा गोष्टी लिंक बिंक पूर्णपणे बघून 2 तास शूटिंग झाले. 2 तास गेलं पॉडकास्टला. सर कसं काय वाटलं पॉडकास्ट ऐकून? मजा आली. कहाणी कशी काय वाटली? कहाणी कशी काय? एकदम कडक, एकदम वेगळी स्टोरी आहे. तुम्हाला लवकरच ऐकायला भेटणार आहे. 2 तास गेलं ते पूर्णपणे पॉडकास्ट शूट करायला. खरंच खूप जास्त भारी वाटलं पॉडकास्ट शूट करून. आता तुम्हाला त्याच्या काय केलं आपल्याला चॅनलवर बघायला पण मिळतं, इंस्टावर म्हणा यूट्यूबला म्हणा. खरंच खूप जास्त भारी वाटलं. एक नंबर. असं काहीतरी त्या कॅमेरामध्ये असं काहीतरी आपला पॉडकास्ट असा रेकॉर्डिंग झाला एकदम मस्त हाय क्वालिटीमध्ये एकदम भारी. सरांकडे एकदम खतरनाक सेटअप आहे बरं का. इथं एक कॅमेरा आहे, नंतर ना इथं एक कॅमेरा आहे. ही सरांच्या चेहऱ्यावर फोकस करतो आणि हिथला जे आहे ना ही माझ्या चेहऱ्यावर फोकस करतो. असं काहीतरी एकदम मस्त मध्ये लाईट बेटे लावून एकदम भारी. असंच भारी वाटतं या. हर हर महादेव. थोड्या भाव हर हर महादेव म्हणायला लागला आता. हे पोरग आपलं ओळखतोय जरा भेटण्यासाठी आलता. आता भेटून झालं. पॉडकास्ट एकदम शूट झाला. बाय भावा बाय. ओके नगर फक्त 13 किलोमीटर. त्यासाठी मला घ्यायला लागतो इकडलं लेफ्ट. पण मी लेफ्ट न घेता मी सरळ जाणार नाही, कारण की मी आता निघणार आहे बायपासनं. इकडल्या साईडनं बघितलं तर रस्ता लई आतनं खराब आहे आणि ट्रॅफिक पण लई भरपूर आहे. त्यामुळं मी इकडल्या साईडनं सहज कल्टी मारतो आणि ओम नमः शिवाय करून आपलं 100-150च्या स्पीडनं निघतो. आता उशीर लय झाला ना. सकाळी घर सोडलं कधी 7 वाजता, अजून घरी नाही गेलो. ओके भावानो, ही जर रस्ता नाही, ही रस्ता सरळ टिंबुर्णी आतमध्ये करमाळा आणि हिकडल्यावर जायला करमाळ्याची देवी. सकाळ मी म्हणलो होतो की देवीला जाणार आहे मी पाया पडायला. बस 1 किलोमीटरवर देवी आहे. मस्त मध्ये पाया पडून माघारी निघू लगेच.
स्टोरी नाही लावली मी. सकाळी स्टोरी लावली होती की मी देवळापाशी मंदिरापाशी मी येणार आहे दर्शनाला, पण इतका जास्त उशीर झाला आहे त्यामुळं आता मी नाही करू शकत. नाही तर नंतर गर्दी झाली का नाही मग लई तापत होतं, त्यामुळं मी नाही लावली स्टोरी. असू द्या काय अडचण नाही, पुढल्या वेळ चालू नक्की समजायला भेटणार. पण ह्या बारची नसेल मी एकटा दर्शन करतो. गाडी लावली इथं, मी निघालो दर्शनाला कमलाई मंदिराच्या. मला यायला इतकं उशीर झाला नाही. सध्या नॉनस्टॉप आलो गाडी, नॉनस्टॉप 150 किलोमीटर नॉनस्टॉप गाडी चालली. फायनली आलेलो आहे आता. तर ही मंदिर आहे दिवाळीमध्ये खरंच खूप जास्त ह्याला लाईटी लावल्यात आहे. भारी वाटतंय बरं का बघायला, लय जास्त भारी वाटतंय. भावांना मला अजून पण ती दिवस आठवत होते, मला अजून पण ती दिवस आठवत होते. पहिलं भावांना मी 200-250 रुपये घरने घेऊन ऐकून आलतो. 250 रुपये घेऊन आलतो. त्यानंतर मी 200 रुपयाचं पेट्रोल टाकले आणि 50 रुपये खरेदीसाठी ठेवलं होतं. आणि त्यानंतर त्यावेळेस मी ही राईड मारलेली, ते पण ह्याच गाडी मारली होती त्यावेळेसमध्ये. आणि खरंच तेव्हाच दिवस मला आठवत होतं, आता दिवस आठवत होतं. पण तेव्हा ना माझं फक्त 1300 सबस्क्रायबर होतं, फक्त 1300. आज माझं 1,000,000.3 फॉलोवर येतं. बरं ह्या गोष्टीनं कळतं की हार नाही मानायची कधीच लाईफमध्ये. ही बा ह्याच्यावर आहे ना, ह्याच्यावर झालं ती परशेची हारची सेटिंग, त्या मधल्या पोलवर उभा राहून ड्रोन शॉट. असं काहीतरी मंदिर आहे. एकदा पाया पडतो निघतो, लई लेट झालो भरपूर. माझा एक मित्र आहे, नाव घेणार नाही बरं का, एक मित्र आहे माझा. इतके भारी भारी देवाचे रिंगटोन ठेवते का नाही, इतके भारी भारी देवाचे रिंगटोन ठेवतो का नाही. आणि येडं आहे, मटनच खातं नुसतं मटन चिकन शिवाय बातच नाही. म्हणजे नुसत्या रिंगटोन देवाच्या, गाणी देवाची, आणि आतनं नुसता राकेश सुटला, नुसता राकेश राकेश हा नुसता आतनं राकेश सुटला नुसता. काय बघताय नाही व्हिडिओ कोणाच ठाऊ. आणि खरी गोष्ट आहे बरं का, जे माणसं लय देवा धर्माचं गाणं ठेवते ना, ते माणसं लय चिकन मटन खाते, ते खरी गोष्ट आहे सांगतो मला मी. आणि जी माळखरी माणूस आहे, जी खात नाही, ते अजिबात कधी देवाची त्यांना लाजत नाही. तसला रिंगटोन ठेवायला वेळच नसतो त्या माणसांना, ही खरी गोष्ट आहे. चलो एसी चालू की हा स्टोरेज भावाकडे दे. अयो ग्लास काच टाकला म्हणून बरं झालं भावांनो. ही बघा ही बघा काच फुटली हो का. अयो कॅमेऱ्याची काच फुटली आहे. ओ कुठं झालं कसं द्यावं मला तर काही समजा नाही. किडू जोरात लागतो. मग खरं का किडू लागतो नाही. आता हे बघ किडू सगळे अरे किडो किती आता 150च्या पीठ आलोय मी. मला काय बाबांनो हे बघा, हे आता सध्या माझ्या संग का नाही, हे असा असा असा. अरे कसा दुष्काळात 14वा महिना कधी ऐकला का सध्या माझ्या नवीन कॅमेरा संग दुष्काळात 14वा महिन्याचं काम होऊन बसलेलं आहे. हे बघा कसा फुटलाय बघितला हवा. आणि काय झालंय ना, नशीब माझं लय मोठं, ह्याच्यावर जी शील्ड होती ना, मी कास लावली ह्याच्यावरती. मला होतं माहिती असं होत असतं, एक दिवशी घेतल्या ह्याच्यावर मी कास लावलेली साहित्यापाशी शिमलामध्ये. आणि ही वाचलं माझं, नाही तर लय मोठं काम लागलं तरी खरंच वाचलो रे आज लय मोठ्यानं. असं धडकी बसली मोठी धडकी अशी एकदम. तर ह्या माणसापाशी येऊन माझं लय भारी काम झालंय सध्या, लय भारी काम झालंय. काय काम झालंय सांगतो. आपल्या चॅनलला ब्लू टिक लागलंय. ब्लू टिक म्हणू शकत नाही, ब्लॅक टिक म्हणू शकतो. पण आलंय व्हेरीफाय. ही बघा टिक लागले लय भारी जास्त वाटतंय मला टिक लागले. मला हे गोष्टी माहित नव्हत्या, पण हे आलो नंतर ह्यानं मोबाईल घेतला, नंतर मोबाईल घेऊन हे खावडा डबळ लागला कारण आतमध्ये. मी याला म्हणतोय काय केलं नाही म्हणलं, तुझा थांब चॅनल हॅक करून टाकतो म्हणला. चेष्टा लागला कराय. आणि नंतर आता बघ म्हणला, आणि आता मी बघितलं तसं बघतोय ना तसं इथं टिक लागले. तुम्ही बघू शकता, चॅनल उघडून बघा एकदा, तुम्हाला दिसून जाईल पुढे एक बरोबरचं टिक मार्क लागलेलं आहे. व्हेरिफिकेशन झालं या, भारी वाटतंय. माझ्या चॅनलला इज्जत भेटली या, इज्जत. कुठं जर मेसेज केला ना, आता टिक मार्क दिसते त्यावर ओळख येतं की 1 लाखाच्या पुढचं चॅनल आहे. चालू आहे काय. थँक्यू मला पण खायचे पैसे हे तर येऊन एक भारी काम तरी झालं माझं. तर भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ. जर आवडलास तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.